नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, PAPT अकॅडमीमध्ये मी अनिल ठाकरे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्र आणि मैत्रिणींनो, आपण जी चालू घडामोडीची जी सिरीज आहे आपली ती कंटिन्यू करत आहोत. आज 13 फेब्रुवारी 2023 मित्रांनो, या ठिकाणी आपण त्याच्यात दैनंदिन चालू घडामोडी या ठिकाणी बघूया मित्रांनो. आजची जी सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण जी न्यूज आहे मित्रांनो, ती ही आहे की महाराष्ट्राला जे आहे ते नवीन राज्यपाल मिळालेले आहे. कोणते तर त्यांचं नाव काय आहे मित्रांनो, तर रमेश बैस हे नवीन राज्यपाल आहेत. ते कितवे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत तर 23वे आहेत. ठीक आहे, 23वे ते राज्यपाल आहेत. आणि या आधी कोण होते मित्रांनो, तर भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल आहे मित्रांनो. ठीक आहे, आधीचे राज्यपाल जे आहे ते भगतसिंग कोश्यारी होते आणि आता त्यांच्या जागी जे आले ते नवीन रमेश बैस आलेत. कोण आहेत? रमेश बैस आहेत मित्रांनो. आता रमेश बैस यांच्याबद्दल आपण थोडंसं इत्थंभूत जे आहे ते त्यांच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे. या ठिकाणी मी काही पॉईंट दिलेले आहे ते इथं लक्ष देऊन ऐका मित्रांनो, कारण हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण पॉईंट आहे मित्रांनो. या आधी जे राज्यपाल होते ते कुठं कुठं होते मित्रांनो, तर 2019 ते 21 मध्ये ते त्रिपुराचे 18वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते 21 पर्यंत. ठीक आहे, 18 ते 21 आणि 21 ते 23 पर्यंत जे आहे ते झारखंडचे 10वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते मित्रांनो. त्यांचा जो जन्म आहे तो 2 ऑगस्ट 1947 ला झाला आहे. ठीक आहे, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्याच्या आधी बरोबर 2 ऑगस्ट 1947 ला जे त्या काळचं अविभाजित मध्य प्रदेश राज्य होतं त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. परंतु रायपूर जे आहे आता सद्यस्थिती जन्म ठिकाण त्यांचं ते छत्तीसगडमध्ये येतं. ठीक आहे, तर आता छत्तीसगडमध्ये आहे रायपूर. आता याआधी जे आहेत मित्रांनो, 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी जे सरकार होतं त्यांच्या काळामध्ये हे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री होते मित्रांनो, राज्यमंत्री होते. केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री होते. ठीक आहे, स्वतंत्र प्रभार. आणि या ठिकाणी ते पहिल्यांदा लोकसभेवर केव्हा निवडून आले मित्रांनो, तर 1989 साली. केव्हा? 1989 साली रायपूर मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले मित्रांनो. आतापर्यंत रमेश बैस यांनी 7 वेळा लोकसभेवर ते निवडून आले मित्रांनो, खासदार म्हणून. किती वेळा? 7 वेळा. जर सलग विचारलं तर ते 6 वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. ठीक आहे, सलग 6 वेळा आले. आणि एकंदर निवडून आले किती वेळा आले तर 7 वेळा. लक्षात ठेवायचं, 7 वेळा. त्यानंतर जे आहे त्यांचं शिक्षण जे आहे ते वाणिज्य शाखेतून म्हणजे कॉमर्समधून झालेलं आहे, पदवी आहे त्यांच्याकडे. आणि 1978 ते 83 पर्यंत रायपूरचे नगरसेवक म्हणून त्यांनी जे आहे ते काम पाहिलेलं आहे मित्रांनो. आता नवीन पण नियुक्त्या काही झालेल्या आहेत ते या ठिकाणी दिलेल्या आहेत. पॉज करून तुम्ही बघू शकता. यामध्ये झारखंडचे नवीन राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्णन. आसामचे गुलाबचंद कटारिया. आंध्र प्रदेशचे न्यायमूर्ती S अब्दुल नझीर. ठीक आहे, न्यायमूर्ती S अब्दुल नझीर. छत्तीसगडचे विश्वभूषण हरिचंदन. आणि त्यानंतर मणिपूर अनुसया उईके. त्यानंतर हिमाचल प्रदेश शिवप्रताप शुक्ला. सिक्कीमचे लक्ष्मण आचार्य. आणि या ठिकाणी नागालँडचे ला गणेशन. मेघालयचे फागू चौहान. लडाखचे BD मिश्रा. आणि बिहारचे राजेंद्र आर्लेकर. एवढ्या नवीन नियुक्त्या आहे मित्रांनो. याला एकदा दोनदा वाचून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आता आपण जे आहे ते राज्यपाल या ठिकाणी संदर्भ आलेला आहे मित्रांनो. याच्या आपल्या घटनात्मक तरतुदी काय आहेत, राज्यपाल पद काय आहे, त्यासंबंधी काय काय आता सध्या महाराष्ट्राचे जे माजी राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी त्यांची ते का म्हणजे त्यांच्या संबंधित काय काय वाद आहे त्या आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी राज्यपाल पदाचा जो संदर्भ आलेला आहे मित्रांनो, आता त्यामुळे जे आहे ते आपल्याला राज्यपाल पदाबद्दल जी आहे ती थोडीशी माहिती या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो. राज्यपाल हे कलम 153 नुसार जे आहे ते राज्याचे काय असतात, संविधानिक किंवा घटनात्मक प्रमुख असतात मित्रांनो. ठीक आहे, संविधानिक किंवा घटनात्मक ते प्रमुख असतात. आता घटनेमध्ये जे आहे ते 156 एक कलम दिलेला आहे. तर त्या कलमाविषयी बोलण्याआधी मला एक तुम्ही कमेंटमध्ये जरूर मला कळवा की राज्यपाल जे आहेत ते किती वर्षापर्यंत जे आहे ते एका राज्यपाल पदावर राहू शकतात. ठीक आहे, तर यांची जी आहे ते निश्चित जी आहे ते किती वर्षापर्यंत किंवा किती त्यांचा कार्यकाळ किती असतो. ठीक आहे, यासंबंधी जी आहे ते कमेंट आम्हाला नक्की करा. जर माहीत नसेल मित्रांनो तर एवढं लक्षात घ्या की राज्यपाल पदाची कोणतीही टर्म या ठिकाणी जी आहेत ते कार्यकाळ या ठिकाणी फिक्स नाही आहे मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. हो, ते सर्वसामान्यपणे 5 वर्षासाठी असतात, परंतु ते 5 वर्षासाठीच राहतात असं नाही आहे. तर यांचा जो कार्यकाळ आहे मित्रांनो जो आहे तो म्हणजे राष्ट्रपती जे असतात त्यांच्या मर्जीपर्यंत ते कार्यरत असू शकतात त्या पदावर. ठीक आहे, राष्ट्रपतीची मर्जी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते या पदावर राहू शकतात मित्रांनो. आता जे भगतसिंग कोश्यारी आहे यांना काय महाराष्ट्राचे राज्यपाल बनून काय 5 वर्ष झाली का? नाही मित्रांनो, 3-3.5 वर्ष झाली असतील, मे बी 3-3.5 वर्ष या ठिकाणी झाली असतील. आता त्यांची या ठिकाणी जी आहे त्यांनी राजीनामा दिला, तो तिकडे ॲक्सेप्ट केला द्रौपदी मुर्मू माननीय राष्ट्रपती आहेत त्यांनी. आणि
या ठिकाणी त्यांनी ती मर्जी दाखवली ना, की आता मर्जी संपली त्याची, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी त्यांचा राजीनामा या ठिकाणी ॲक्सेप्ट केला, किंवा राजीनामा न देताही ते या पदावरून काय काढू शकतात नाही का. केंद्र सरकार जे आहे, राष्ट्रपती जे आहे ते केंद्र सरकारच्या सल्ल्याने यांना हटू शकतात. ठीक आहे. म्हणून जे आहे ते या ठिकाणी टर्म त्याची लक्षात ठेवायची राज्यपाल पदाची, ते राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत या ठिकाणी राहतात. त्यानंतर त्यांची जी नियुक्ती किंवा बडतर्फी कोण करते मित्रांनो, कारण आता राज्यपाल जे आहेत भगतसिंग कोश्यारी माजी राज्यपाल, त्यांनी जे आहे ते या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. ठीक आहे. तर त्यांची आता हे एक प्रकारे काय झालेलं आहे मित्रांनो, तो माणूस जो आहे तो राष्ट्रपतीच्या मर्जीने त्या ठिकाणी जे आहे आता राजीनामा ॲक्सेप्ट केल्यानंतर तो त्या ठिकाणी बडतर्फ झालेला आहे, बरोबर आहे. आता केंद्र शासनाला जे असतात त्याचे सर्वाधिकार असतात. ठीक आहे. नियुक्ती आणि बडतर्फीचे. ठीक आहे. तर कोणाला असतात? केंद्र सरकारला, म्हणजेच काय, राष्ट्रपतीला. राष्ट्रपती जे आहेत ते केंद्र सरकारच्या सल्ल्याने काम करतात, बरोबर आहे. त्या ठिकाणी जे आहे ते केंद्र शासनाला त्यांचे सर्वाधिकार असतात. आता राष्ट्रपती पदाची जी पात्रता आहे, राज्यपाल पदासाठी काय काय पात्रता लागते, तर तो एक तर भारताचा नागरिक असावा. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे त्यानं वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, आणि तो याआधी जे आहे ते कोणत्याही राज्य विधिमंडळाचा तो सदस्य नसावा. ठीक आहे. राज्य विधिमंडळाचा सदस्य नसला पाहिजे, आणि त्यानं जे आहे ते कोणत्याही प्रकारचं लाभाचं पद या ठिकाणी अर्जित केलेलं नाही पाहिजे. लाभाचं पद म्हणजे काय मित्रांनो, याची व्याख्या सुद्धा घटनेमध्ये दिलेली आलेली नाही आहे, परंतु त्याचा एक सर्वसामान्य अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीला घटनात्मक पदावर किंवा एखाद्या राजकीय पॉलिटिकल पदावर, एखाद्या महत्त्वपूर्ण पदावर जर त्याला आर्थिक फायदे होत असतील वैयक्तिकरित्या. ठीक आहे. उदाहरणार्थ काय की 2021 मध्ये जे आहेत झारखंडचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन यांनी जे आहे ते स्वतःलाच एक खाण जी आहे ती हे दिली मित्रांनो, त्याचं टेंडर जे आहे ते स्वतःलाच दिलं. ठीक आहे. आता एक मुख्यमंत्री म्हणून हे असं बरोबर आहे का त्यांचं? त्यांनी एका खाणीचं जे टेंडर आहे किंवा त्याच्याशी संबंधित जी आर्थिक क्रिया आहे ती स्वतःलाच अर्पण केल्यासारखी केली, आणि स्वतःलाच त्याचे लाभ मिळवून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून जे आहेत ते आताचे जे रमेश बैस आहेत यांची जी कारकीर्द त्या ठिकाणी गाजली मित्रांनो. यांनी डायरेक्ट निवडणूक आयोगाला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की हा जो व्यक्ती आहे तो लाभाच्या पदाचा फायदा घेतोय मित्रांनो. ठीक आहे. म्हणून हे लाभाचं पद म्हणजे काय, ते असं फिक्स नाही आहे. ठीक आहे. तुम्ही जर एखाद्या घटनात्मक किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण पदावर असून जर स्वतःचा वैयक्तिक जर लाभ त्या ठिकाणी मिळवून घेत असाल तर त्याला लाभाचं पद म्हटलं जाते मित्रांनो. याआधी 2006 मध्ये एक केस झाली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये. जया बच्चन जे आहेत यांना उत्तर प्रदेशमध्ये एका चित्रपट बोर्डाचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. तर त्या ठिकाणी त्यांची जी कारकीर्द किंवा त्यांची जी नियुक्ती आहे ती वादग्रस्त ठरली होती. कारण काय होतं मित्रांनो, जया बच्चन ह्या अभिनेत्री आहेत, बरोबर आहे, आणि त्या विविध पिक्चरमध्ये काम करतात, चित्रपटात काम करतात. आता त्यात जर चित्रपट बोर्डाच्या अध्यक्षा जर असतील तर त्यांच्या फेवरमधल्या लोकांना त्यांचा फायदा होईल ना. म्हणून या ठिकाणी त्यांना लाभाचं पद या ठिकाणी सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयाने की एखाद्या महत्त्वपूर्ण ठिकाणावर जर एखादी व्यक्ती असेल आणि ती जर स्वतःकरिता जर त्याचे अनेक आर्थिक फायदे करून घेत असेल तर त्याला लाभाचं पद या ठिकाणी संबोधले जाते. परंतु घटनेमध्ये लाभाचं पद म्हणजे काय याबाबत काहीही जे आहे ते सांगितलेलं नाही मित्रांनो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला लाभाच्या पदाबद्दल या ठिकाणी आपण बोललो. आता हे संकेत काय पाळले जातात राज्यपाल नियुक्ती होताना, की राज्यपाल जे आहे तो वेगळ्या राज्याचा असावा. ठीक आहे. आपलं जे आपला जो देश आहे मित्रांनो तो संघराज्य स्वरूपाचा आहे. ठीक आहे. आणि एकात्म स्वरूपाचा सुद्धा आहे, बरोबर आहे. म्हणून आणि हे अखिल भारतीय असल्यासारखं आहे. ठीक आहे. राज्य आणि केंद्र हे जे आहे ते मिळून मिसळून राहतात, बरोबर आहे. तर म्हणून जे आहे ते राज्यपाल जो आहे तो दुसऱ्या राज्याचा असला पाहिजे. ठीक आहे. आपण एकात्मता हे मूल्य जपण्यासाठी या ठिकाणी घटनाकारांनी वाटलं असेल की एकात्मता जे मूल्य आहे जे आहे ते राज्यपाल जो आहे दुसऱ्या राज्याचा जर वेगळ्या राज्यामध्ये असेल, म्हणजे दुसऱ्या राज्याचा नागरिक असताना तो वेगळ्या राज्याचा राज्यपाल जर नियुक्त होत असेल तर त्यानं एकात्मता हे मूल्य जपलं जाईल. ठीक आहे. तर त्यामुळे जे आहे तो स्वतःच्या राज्याचा तो राज्यपाल होऊ शकत नाही व्यक्ती. म्हणून हा संकेत आहे मित्रांनो, हे काय बंधन नाही आहे, परंतु सर्वसामान्यपणे हे संकेत पाळले जातात की तो दुसऱ्या राज्याचा रहिवासी असावा आणि तो ज्या ठिकाणी नियुक्त होत आहे तो त्या ठिकाणचा रहिवासी नसावा. ठीक आहे. आणि दुसरं काय आहे की ज्या राज्याचा राज्यपाल नियुक्त करायचा आहे, बरोबर आहे. आता समजा महाराष्ट्राला जर राज्यपाल एक नवीन द्यायचा आहे, केंद्र सरकार जर देऊ इच्छिते तर केंद्र सरकार जे आहे ते या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक सल्ला घेऊन या ठिकाणी त्यांची नियुक्ती करते. असं या ठिकाणी 2 संकेत आहे. ते सर्वसामान्यपणे जे पहिला संकेत आहे तो पाळला जातो, मात्र दुसरा संकेत पाळला जातो की नाही याबद्दल अजून स्पष्टता नाही मित्रांनो. ठीक आहे. तर आता 163 कलम आहे
163 बरोबर आहे. तर त्याची 163 नुसार काय आहे, तर राज्यपालावर मंत्रिमंडळाचा जो सल्ला असतो तो बंधनकारक असतो मित्रांनो. ठीक आहे. राज्यपाल जो आहे तो स्वतः काही स्वविवेकाधीन अधिकार आहेत, परंतु जेव्हा सरकार अल्पमतात जाते तेव्हाच ते अधिकार त्यांना वापरता येतात. ठीक आहे. परंतु त्याआधी जे आहे राज्यपाल जे आहेत ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं काम त्यांना करावं लागतं आणि मंत्रिमंडळाचा जो सल्ला आहे तो त्यांच्यावर बंधनकारक असतो. ठीक आहे. तर 163 त्या ठिकाणी ती कलम आहे. तर हे तरतूद त्या ठिकाणी दिलेली आहे की मंत्रिमंडळाचा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक आहे. महत्त्वपूर्ण गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. यानंतर दुसरी न्यूज आहे की दिल्ली मुंबई जो द्रुतगती महामार्ग आहे त्याच्या पहिल्या टप्प्याचं काल पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे मित्रांनो. आता त्याचे वैशिष्ट्य आणि त्या महामार्गाबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तो देशातील सर्वाधिक लांबीचा जो महामार्ग असणार आहे मित्रांनो, किंवा देशातला सर्वात लांब महामार्ग असणार आहे, 1386 किलोमीटर. आता नॅशनल हायवे सोबत याला कन्फ्यूज नाही करायचं, राष्ट्रीय महामार्गासोबत जे आहे ते याला कन्फ्यूज नाही करायचं. ठीक आहे. आपल्या देशातला भारतातला सगळ्यात मोठा नॅशनल हायवे सांगा बरं कोणता आहे, कमेंटमध्ये टाका. तत्पूर्वी सांगतो मी तुम्हाला की नॅशनल हायवे 44. ठीक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 डायरेक्ट जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी. ठीक आहे. जवळपास 3500 किलोमीटरचं जे अंतर आहे मित्रांनो, तो या ठिकाणी जवळपास 3500 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी कव्हर होते. नॅशनल हायवे 44 हा जो आहे तो महामार्ग आहे. ठीक आहे. देशातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे, नॅशनल हायवे नाही. 1386 किलोमीटर. दिल्ली हरियाणा हा जो आहे तो दिल्लीपासून सुरुवात होणार महाराष्ट्रापर्यंत. ठीक आहे. तर दिल्ली याच्यामध्ये कोणते राज्य कव्हर होणार, तर दिल्ली, हरियाणा, राजस्थान, MP, गुजरात, महाराष्ट्र. 1 2 3 4 5 6 राज्यांना सहा राज्यामधून हा जाणार आहे. ठीक आहे. दिल्ली टू महाराष्ट्र. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते शहर अटॅच आहेत याला, तर राजस्थानमधलं कोटा, बरोबर, कोटा शहर, इंदोर, जयपूर नाही का, भोपाळ, बडोदा आणि सुरत. आणि महाराष्ट्रात जे आहे ते JNPT बंदरापर्यंत. ठीक. नवी मुंबई, जव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ, हे सगळ्या गोष्टी जोडल्या जाणार आहे. याचं जे अंतर आहे ते 1424, मुंबई टू दिल्ली जे आहे 1424 किलोमीटरचं अंतर, ते आता 1242 किलोमीटरवर येणार आहे मित्रांनो. प्रवासाची वेळ जे 24 तासावरून 12 तास. ठीक आहे. 12 तास या ठिकाणी वेळ येणार. आता आपण पुढची न्यूज बघूया. यानंतर पुढची न्यूज आहे मित्रांनो, या ठिकाणी जे आहे काही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी, देशातले जे काही उच्च न्यायालय आहेत मित्रांनो, हायकोर्ट्स आहेत, त्यांच्या मुख्य न्यायाधीशपदी काही न्यायमूर्तींची या ठिकाणी जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणकोणते न्यायालय आहेत उच्च न्यायालय आणि कोणकोणत्या न्यायमूर्तीची नियुक्ती झाली आहे ते बघून घ्या इथे मित्रांनो. गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपदी जे आहेत ते सोनिया गोकानी आहेत मित्रांनो. सोनिया गोकानी यांची नियुक्ती झालेली आहे गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून. त्या सोनियाजी गोकानी जे आहेत त्या आधी गुजरात उच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठ न्यायाधीश होत्या मित्रांनो, फक्त मुख्य न्यायाधीश नाही. आता त्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. त्यानंतर त्रिपुरा उच्च न्यायालय जे आहे त्यांच्या मुख्य न्यायाधीशपदी जे आहे ते जसवंत सिंग झालेले आहे मित्रांनो. कोण? जसवंत सिंग. त्याच्यानंतर जे आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी जे आहे ते संदीप मेहता. कोण? संदीप मेहता. आणि जम्मू काश्मीर आणि लडाख जे उच्च न्यायालय आहे त्यांच्या मुख्य न्यायाधीशपदी कोटेश्वर सिंह. कोण? कोटेश्वर सिंह यांची जी आहे ती नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो. देशात 25 उच्च न्यायालय आहेत. किती? 25 उच्च न्यायालय आहेत. आणि या जे उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्या नियुक्त्या कोण करतं मित्रांनो? निश्चितच केंद्र सरकार करतं. कोण आहे? केंद्र सरकार. परंतु केंद्र सरकारला जे आहे ते याआधी जे आहे ते कॉलेजियम असते. कोणाची? सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात, उच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश असतात, त्यांची मिळून एक कॉलेजियम बनलेली असते. एक काय म्हणतात त्याला, एक संघटना, कॉलेजियम जी असतात ते त्यालाच कॉलेजियम म्हणतात मित्रांनो. यांची जी एक कॉलेजियम बनलेली असते, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असते, एवढं लक्षात ठेवा. आणि ती जी आहे केंद्र सरकारकडे काही ज्या न्यायाधीशांची नियुक्ती करायची आहे त्या नावासह केंद्र सरकारकडे जी आहे ती शिफारस करते. केंद्र सरकारला जे आहे ते काही वेळामध्ये यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावं लागतो. ठीक आहे. आणि केंद्र सरकार जे आहे ते फायनली जे आहे ते यांच्या नियुक्त्या करते. ठीक आहे. परंतु कॉलेजियमनं सुचवलेल्या नावावरच करावं लागतं, इतर नावावर त्यांना करण्याचा अधिकार नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि आज जे आहे जी कॉलेजियमनं जे नावं सुचवल्या जाते, कॉलेजियमद्वारे केंद्र सरकारला नावं जी सुचवल्या जाते आणि केंद्र सरकार जे आहे ते फायनल नियुक्ती करते, त्यांच्यामध्ये जी लागणारा वेळ आहे मित्रांनो, केंद्र सरकार अतिशय वेळ घेते असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे नियुक्त्या करण्यास संदर्भात. तर या ठिकाणी तो आज जो आहे तो निकालसुद्धा आज जो आहे तो या ठिकाणी लागू शकतो सर्वोच्च न्यायालयामध्ये, की केंद्र सरकारने जे आहे त्या नियुक्ती आम्ही दिल्यानंतर नावं जी आम्ही तुमच्यापर्यंत देतो, केंद्र सरकारला जी नावं देतो त्यांना लागणारा जो वेळ आहे तो किती असावा आणि किती
कालमर्यादेमध्ये ते जे नाव आहे ते निश्चित व्हावं। या ठिकाणी आज त्या खटल्यावर जे आहे ते सुनावणी होणार आहे मित्रांनो। या ठिकाणी 25 उच्च न्यायालय आहे देशामध्ये असे 2 उच्च न्यायालय आहेत की ज्यांच्या सरन्यायाधीशपदी ह्या महिला आहेत मित्रांनो। आता एक जे आहे ते गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोण आहे, सोनिया कोकानी, आणि हिमाचल प्रदेशचे जे उच्च न्यायालय आहे त्यांच्या न्यायाधीशपदी जे मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती सबीना हे आहेत मित्रांनो। आता जे आंतरराष्ट्रीय न्यूज आहे, बांगलादेशचे जे नवीन राष्ट्राध्यक्ष होणार आहे मित्रांनो ते मोहम्मद चप्पू हे असणार आहेत। कोण आहेत, मोहम्मद चप्पू। आवामी लीगने यांचं नाव सुचवलेलं आहे। मोहम्मद अब्दुल हमीद जे आहे ते आत्ताच सध्या कार्यरत आहेत, त्यांच्या जागी जे आहेत ते मोहम्मद चप्पू येऊ शकतात। माजी न्यायाधीश आहेत मित्रांनो बांगलादेशमध्ये। आता तिसरी जी पुढची न्यूज आहे ती महिला T20 विश्वचषक स्पर्धा चालू आहे मित्रांनो। कुठे चालू आहे त्या, दक्षिण आफ्रिकेमध्ये। काल जे आहे काल रात्री भारताने जे आहे ते पाकिस्तानवर जे आहे ते विजय मिळवलेला आहे। या ठिकाणी एवढे आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या प्रमुख चालू घडामोडी या ठिकाणी आपण आज चर्चा केलेली आहे मित्रांनो। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, आणि आपलं PAPT अकॅडमी हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल त्याला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। आज इथेच थांबूया, धन्यवाद।